हॅलो मित्रांनो, वेलकम टू नमगिरीज चॅनल. आजचा हा व्हिडिओ आपला मराठीमध्ये आहे. ह्याच्यामध्ये मी महाराष्ट्र CETचा 2020मध्ये आलेला एक प्रॉब्लेम सोडवून दाखवणार आहे. महाराष्ट्र CETचा प्रॉब्लेम असल्यामुळे हा व्हिडिओ मराठीत करतोय. तर या प्रॉब्लेममध्ये बेसिकली जे सोल्युशन आपण दिलेलं आहे, इथे समोर मी लिहिलेलं आहे, ते टिपिकली बघायला मिळतं पुस्तकांमध्ये वगैरे. याचं दुसरं एक ऑल्टरनेट सोल्युशन द्यायचा प्रयत्न आहे. जे सोल्युशन जॉमेट्रिक सोल्युशन आहे, अप्रोच थोडं जॉमेट्रिक आहे, ते बेस्ट सोल्युशन आहे किंवा शॉर्ट सोल्युशन आहे असं काही नाही. फक्त थोडासा वेगळा पर्स्पेक्टिव्ह द्यायचा प्रयत्न आहे या प्रॉब्लेमसाठी. ऑलराईट, सो लेट्स बिगिन. So the question is, if x plus y is equal to pi over 2, then the maximum value of sin x multiplied by sin y is, and the four given options are 1 over 2, negative 1 over square root 2, negative 1 over 2, and the final option is 1 over square root 2. आता जे सोल्युशन आपल्याला बघायला मिळतात पुस्तकांमध्ये ते असं आहे की sin x multiplied by sin y can be written as sin x multiplied by sin of pi by 2 minus x, because y is pi by 2 minus x, and sin of pi by 2 minus any angle is cos of that angle, so therefore this can be written as cos of x. So this is sin x multiplied by cos x. आता ही जी क्वांटिटी आहे तिला 2 नी मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळतं, न्यूमरेटर मध्ये 2 टाइम्स sin x cos x आणि डिनॉमिनेटर मध्ये 2, which is here, and 2 sin x cos x is sin of 2x. So what we get as a result is sin of x multiplied by sin y is equal to sin of 2x divided by 2. And the maximum value that sin of 2x can take is 1, and therefore this is always less than or equal to 1 over 2. So sin x multiplied by sin y is less than or equal to 1 over 2, which means that the maximum value that this can take is 1 over 2. So this is the answer, 1 over 2. आणि ही sin of 2x ची जी मॅक्सिमम व्हॅल्यू 1 आहे ती कोणत्या वेळेला घेतली जाईल, ज्या वेळेला हा 2x हा इधर 90 डिग्री असेल किंवा 90 डिग्री प्लस अ मल्टिपल ऑफ 2 पाय असा असेल, त्यावेळेला हा sin of 2x विल टेक व्हॅल्यू 1. ओके, सो दॅट इज द सोल्युशन. फाईन. आता आपण ह्याच्याकडे थोडंसं वेगळ्या अँगलनी, वेगळ्या नजरेने बघूयात. ह्याच्याकडे थोडं जॉमेट्रिक अप्रोच घेऊयात. जस्ट वाइप दिस आउट. ओके ओके, आता हा प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला x प्लस वाय इक्वल टू पाय ओव्हर 2 असं दिलेलं आहे. असं काही नेसेसरी नाही आहे की x आणि y दोन्ही ऍक्युरेट अँगल्स असले पाहिजेत. दे कॅन बी एनी अँगल्स, जस्ट दॅट वी वॉन्ट देम टू ऍड अप टू पाय ओव्हर 2. पण प्रॉब्लेम सोडवताना आपण विदाउट द लॉस ऑफ जनरॅलिटी वी कॅन अज्युम दॅट दे आर बोथ ऍक्युरेट अँगल्स. कारण ऍक्युरेट अँगल्स असले तरी पण आन्सर जे येईल ते त्यालाही लागू असलं पाहिजे. The answer should also apply to acute angles. So without the loss of generality, we can assume that they are acute angles. Fine. आता जर का आपण ते acute angles आहेत असं assume करून प्रॉब्लेम सोडवला तर आपल्याला ही जी कंडिशन आहे ती एका जॉमेट्रिक फिगर मध्ये कन्व्हर्ट करता येते. लेट्स सी हाऊ वी कॅन डू दॅट. ओके, हियर इज अ सेमीसर्कल which I am drawing with diameter equal to 1 unit. as a जे डायमीटर आहे ते आहे 1 युनिट. ओके, याला आपण म्हणूयात ए बी. हा पॉइंट आणि हा पॉइंट, दे आर ए अँड बी. ओके, आता याच्यामध्ये आपण एक अँगल काढूया. सॉरी. Okay, this, let's call this point as C. This point is on the circumference of the semicircle. आता what we know is that the angle subtended by the diameter onto the periphery of the circle is 90 degree. So this angle is 90 degree. Okay, no problem here. But
आता अजून पुढे काय, आता बघा ह्याला आपण अँगल एक्स म्हणूयात आणि याला म्हणूयात वाय. बघा आता हे एक्स आणि वाय दोन्ही ॲक्यूट अँगल्स आहेत आणि द सम ऑफ दीज टू अँगल्स इज π/2 because the sum of all angles of a triangle is 180 and one of them is 90. So the sum of the remaining two will be π/2, which is 90. Okay, so here we get our condition x plus y equal to π/2. Okay, great. आता याच्यामध्ये आपल्याला sin x आणि sin y काय दिसतं? Okay, sin x, let me write it here. Sin x is the opposite side of angle x divided by the hypotenuse. हा जो आहे डायमीटर तो हायपोटेनस आहे, बरोबर. आता त्याची लेंथ आहे 1. सो sin x is BC, length of BC divided by the length of AB, which is 1. So that is length of BC, which is BC. I'll write it this as BC. In fact, we should write length of BC, but that's okay. So sin x is BC. sin y काय आहे? sin y is opposite side is AC divided by AB. AB is 1, therefore AC. Okay, great. मग sin x मल्टिप्लाइड बाय sin y काय होतं? AC sin x multiplied by sin y AC multiplied by BC. Okay, no problem until this point. Okay, so now let's take बरं. आता असं बघा की या अँगल या ट्रायंगल ABC चा एरिया काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल ABC is half multiplied by base multiplied by height. आपण जर का BC ला बेस म्हटलं तर AC त्याची हाईट होते. So this is half multiplied by BC multiplied by AC. Okay, fine. But BC multiplied by AC काय आहे? sin x multiplied by sin y. Okay, so area of triangle ABC is half multiplied by, किंवा मी उलट लिहिन वाटलं तर, बरं ठीक आहे, फाईन, is equal to half of sin x sin y. So sin x sin y is, you can equivalently write this as 2 times area of ABC, ट्रायंगल ABC. ओके, आता sin x sin y आपल्याला मॅक्सिमाइज करायचा आहे. तो मॅक्सिमम केव्हा होईल? ज्यावेळेला एरिया ऑफ ट्रायंगल ABC हा पण मॅक्सिमम होईल त्यावेळेला, बरोबर. आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC हा मॅक्सिमम केव्हा असेल? हे बघा की हा पॉइंट C जो आहे हा ज्या वेळेला या सर्कम्फरन्सवरनं मूव्ह होईल त्यावेळेला x plus y equal to π/2, this condition will always be satisfied. फक्त एवढंच आहे की तो जसा मूव्ह होईल तसा त्याचा एरिया ट्रायंगल एबीसीचा मात्र व्हेरी होत जाईल. कोणत्या पोझिशनला असताना एबीसीचा जो एरिया असतो तो मॅक्सिमम असतो, ते आपल्याला जर का फाइंड आउट करता आलं तर आपल्याला याची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे ते कॅल्क्युलेट करता येऊ शकते. काय करता येईल याच्यासाठी? लेट्स डू अनदर ट्रिक.
आता ह्या एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी जो आहे तो आपण वेगळ्या प्रकारे कॅल्क्युलेट करूया. या सी वरून आता आपण या एबीवर परपेंडिक्युलर ड्रॉप करू. ओके, लेट्स कॉल दिस एज डी, this point as D. Okay, now we can calculate the area of triangle ABC in an alternate way. Okay, which in this new way we shall consider AB as the base and CD as the height. So now area of triangle ABC is half AB multiplied by CD, and AB is 1 म्हणजे this is CD divided by 2. म्हणजेच काय तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC हा मॅक्सिमम केव्हा होईल आपल्याला बघा. वी आर ट्राइंग टू मॅक्सिमाइज द एरिया ऑफ ट्रायंगल ABC सो दॅट sin x sin y ऑल्सो बिकम्स मॅक्सिमम. आता एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी हा मॅक्सिमम केव्हा होईल या फॉर्म्युलाप्रमाणे, ज्या वेळेला सीडी मॅक्सिमम होईल त्यावेळेला. आता हा सीडी जो आहे, ही जी हाईट आहे ती सीडी आहे, ती मॅक्सिमम केव्हा होते ज्या वेळेला सी, बघा हा सी ज्या वेळेला बी पासून मूव्ह करायला सुरुवात होतो आणि ज्या वेळेला सी हा टिपला पोहोचतो इथे, त्यावेळेला सीडी मॅक्सिमम होईल. नंतर पुन्हा तो खाली यायला सुरुवात होते आणि नंतर सीडीची व्हॅल्यू पुन्हा कमी व्हायला लागते. हा सेंटर असेल, इथे सेंटर वाटत नाही, वाटतं ठीक आहे, center of the semicircle, and C is here. In that case, CD will be maximum, and in this case, this AC and CD, the AC and BC will be equal. The two sides of this triangle. This will be an isosceles triangle, and therefore angles X and Y also will be equal, and both of them will be 45 degree angles because this angle is 90 degree. So therefore 45 and 45. Okay, fine. आता जर का angles x आणि y 45 degrees असतील तर sin x काय असेल 1 over square root 2 आणि sin y सुद्धा 1 over square root 2, and therefore sin x multiplied by sin y will be 1 over square root 2 multiplied by 1 over square root 2, which is 1 over 2, which is this. So the maximum value of sin x sin y is 1 over 2, and when is it achieved? It is achieved when both x and y are 45 degrees. Okay, so this is another way of looking at the same problem. हे जे प्रूफ आहे ते काही शॉर्टेस्ट प्रूफ आहे असं काही नाही, फक्त एक जॉमेट्रिक व्ह्यू आहे याच प्रॉब्लेम सोल्युशनचा. ओके, सो आय होप यू एन्जॉयड दिस व्हिडिओ. इफ यू लाइक्ड इट, please share with your friends. All right, I will stop here. See you in the next video. Bye bye.